तर सर्वांना जय हिंद. व्हिडिओ बनण्याचं कारण T20 वर्ल्ड कपचे क्रिकेटचे मॅचेस चालू आहेत आणि सोशल मीडिया खूप मार्केटमध्ये आहे. सर्वांना माहिती आहे सोशल मीडियावर भरपूर काम चाललं आहे. इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक, व्हॉट्सअप, स्टेटस, यूट्यूब, हे सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता आपण पाहतोय की लहानांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत की सगळे ते सोशल मीडियावर कनेक्ट आहेत. सर्व काम करतात, ॲड करतात, आपल्या मेसेजेस जातात. आता सांगायचं कारण असं आहे की ज्या वेळेस मी आता स्वतः क्रिकेटर असल्यामुळं थोडंसं भारताचा अभिमान पण आहे, क्रिकेटचा अभिमान आहे. टेनिस आणि लेदर क्रिकेट मी खेळलो, खूप भरपूर खेळलो आणि त्याची आवड आहे. पण काय व्हायला लागलं की खूप अशा इंटरनॅशनल मॅचमध्ये खूप निगेटिव्ह गोष्टी घडायला लागल्या दिसते. असं आधीचं क्रिकेट राहिलं नाही आहे. आणि विशेष म्हणजे आपण जरा विचार केला आणि किंवा आपण पाहिलं मॅचेस किंवा मॅचेसच्या नंतर जे यूट्यूबवर किंवा फेसबुकला जे कमेंट येतात किंवा व्हिडिओ येतात की एकमेकांच्या टीमवर बोललं जातं, प्लेअरवरच बोललं जातं, हे बोललं जातं. आणि हे जास्त करून पाकिस्तानमधनं होत आहे. एक तिथला एक पाकिस्तानचा सपोर्टर आहे, त्याला काहीतरी चाचा पाकिस्तान असं म्हणतात. तर ते काय असं तोर्रा बिर्रा घालतो, असले काहीतरी कपडे घालतो तो आणि काय ना काय आपल्याला टोमणे मारत असतो. आणि तर त्यांनी फक्त भारताला टार्गेट केलं. ते तर करणारच, कारण की भारत पाकिस्तान हे युद्धच आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण पहिल्याचं जो क्रिकेट होतं तसं नव्हतं. आत्ता हल्ली खूप ज्यावेळेस सिंदूर ह्या गोष्टी घडल्या तिथं मी आता हे उलटं दिसतंय. सिंदूर नाव ह्याच्यावर टी शर्टवर आहे, माझ्या तिरंगाचा टी शर्ट आहे माझा, की आज इंडिया आणि साऊथ आफ्रिकाची मॅच आहे म्हणून मी दरवेळेस इंडियाची मॅचेस असेल भारताची की त्यावेळेस मी तिरंगा किंवा आपल्या भारताची जर्सी घालत असतो. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण तर एकच आहे की भारत हरलं पाहिजे म्हणून पाकिस्तानकडनं वारंवार व्हिडिओज मेसेज येत असतात. आणि आपल्या बाबतीत आपण असं विचार काहीच केलेला नाही आहे की हे झालं पाहिजे ते पाहिजे. आपण आपले कॅप्टन्स किंवा आपले BCCIचे जी टीमवर्क आहेत, जे सिनियर लोक आहेत, तिथे काय की आपलं गेम आपण खेळायचं आहे, हारजीत होत असते आणि प्रत्येक खेळामध्ये हारजीत होत असते. त्यामुळं आपण आपला गेम खेळायचा, आपण बेस्ट देतोय. आत्तापर्यंत आपण बेस्टच आहोत. मी असं नाही म्हणत की बेस्ट असणार आहे. आता गेम आहे तो, हे त्या लोकांना कळत नाही आहे. ठीक आहे, पण मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो, पण मी आता का बनवतो, कारण की 2022पासनं ते आत्ता 2026 सुरू झाला आहे. आपलं रेकॉर्ड खूप छान आहे. इंडिया आणि पाकिस्तानच्या मध्ये जर का समावेश केला तर आपला रेकॉर्ड खूप छान आहे. तरीही त्या लोकांना कळत नाही आहे. आणि विशेष म्हणजे ते कोण तो चाचा पाकिस्तानी, त्याला तर अजिबात काही कळत नाही आहे. म्हणून मग मी आता काय करतो, थोडंसं हिंदीमध्ये बोलतो, म्हणजे हे व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोचल कि क्या है भाई, कि 2022 से देख रहे हम लोग कि तुम हार रहे हो, तुम इंडिया से बार बार हार रहे हो. ठीक है, अरे आपकी गलतियां ढूंढो, हमारी गलतियां क्यों ढूंढ रहे हो? हमारे प्लेयर लोग को क्यों बोल रहे हो? हाँ, चाचा पाकिस्तानी, आप अगर इंडिया पाकिस्तान का मैच होता है तो ठीक है, आप सपोर्ट करते हो. अगर इंडिया का मैच कौन से भी कंट्री के साथ होता है, कौन से भी टीम के साथ होता है, फिर भी आप यही बोलते हैं कि इंडिया ही हारेगा, इंडिया ही हारेगा, इंडिया. अरे हार जीत है भाई, होता होगा, लेकिन अभी तक का जो रिकॉर्ड है वर्ल्ड कप का, जो ODI हो या T20 हो, आप हमसे हार रहे हो बार बार. ODI में
8-0 है और T20 में 8.1 है, यानी आपने एक ही मैच जीता है, वो भी कैसे जीता है आपको मालूम है और हमें भी मालूम है। और बार बार ताने देना छोड़ दो। बाप बाप होता है, अगर हार भी गया तो बेटे को प्यार करता है, और तुम्हें प्यार की भाषा समझ में नहीं आती, इसीलिए बोल रहा हूँ कि पहले ही बको मत, पहले मैच देखो क्या हो रहा है, सिचुएशन देखो क्या हो रहा है, उसके बाद कमेंट करो। हाँ, आपका ही प्रॉब्लम है और आप ही रो रहे हो, मत रो। गेम है, गेम के हिसाब से देखो, गेम के हिसाब से सोचो, और जो प्लेयर है उनको हम सपोर्ट करना चाहिए, या आपके हो या हमारे हो या सबके हो, लेकिन आपको वो बात बर्दाश्त नहीं होती। इसीलिए चाचा पाकिस्तानी, अभी ये मामा हिंदुस्तानी है ना। हमारे मराठी में एक मामा है, अशोक मामा, अशोक सर। वैसे भी अभी मैं क्रिकेटर हूँ कि जो बोल रहा हूँ वो ध्यान में रखना प्लीज़। आज का मैच जो होगा सो होगा, सेमीफाइनल में मत मिलो यार प्लीज़। मत मिलो, बहुत टाइम लगने वाला है बरोबरी करने के लिए, बहुत टाइम लगने वाला है उसको। ज़्यादा ज़्यादा वर्ल्ड कप और बाकी के जितने भी ट्रॉफी हमारे पास बहुत ज़्यादा है। आपसे आपको कंपटीशन ही करना है तो करो, हम रेडी है, लेकिन खुन्नस देना है तो खुन्नस भी दो। लेकिन मैं स्पोर्ट्स को ही सपोर्ट करता हूँ, जो अच्छा खेलता है उसको सपोर्ट करता हूँ, और इंडिया बेस्ट है और बेस्ट रहेगा। ओके, इसलिए बोलता हूँ मैं चाचा, अब यहाँ पे खड़ा है मामा। ओके, जय हिंद।